दसरा सरला, आता साऱ्यांनाच दिवाळीचे वेध लागलेले आहे. कुठल्याही सण उत्सवाचे काही संस्कार आपल्या मनावर कोरले जातात. वय मोठे झाले तरी ते कधीच पुसले जात नाहीत. दिवाळीचा असाच एक कोरला गेलेला संस्कार म्हणजे लहानपणी एका हातात फुलबाजी धरून म्हटलं गेलेलं गाणं, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कोणाचा आई बापाचा, दे माई खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाटीत घालीन काठी. या गाण्याची आठवण झाली नाही अशी आजवर एकही दिवाळी गेली नाही. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव वसुबारसपासून सुरू होऊन भाऊबीजेपर्यंत चालतो. नमस्कार मंडळी, मी नीता आपल्या माय लाईफ व्लॉग चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. वसुबारस ही कधी आहे, तसेच वसुबारसेची पूजा कशी करावी, नैवेद्यामध्ये कोणते पदार्थ असायला हवेत, तसेच कोणता नैवेद्य चुकूनही आपण गाईला या दिवशी देऊ नये, तसेच काही चुका आहेत त्या आपण वसुबारसेला करायला नकोत. जर तुमच्याकडे गाय नसेल किंवा कामधेनूची मूर्ती नसेल तर वसुबारसेची पूजा कशी करावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. वसुबारस हा दिवाळीचा पहिलाच दिवस, म्हणजेच वसुबारसेच्या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते. यावर्षी गुरुवार 9 नोव्हेंबर या दिवशी वसुबारस आणि रमा एकादशी एकत्र आलेले आहेत. 9 नोव्हेंबर 2023ला वसुबारस आहे. समुद्र मंथनातून निघालेल्या नंदा नावाच्या धेनूला हा दिवस समर्पित आहे. हिंदू धर्मानुसार गायींमध्ये 33 कोटी देवता वास करतात आणि वसुबारस या दिवशी गायीची वासरासह पूजा केली जाते. तर ही पूजा कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दिवाळीचा पहिला दिवा म्हणजे वसुबारस. वसुबारसचा अर्थ असा होतो की वसु म्हणजे सूर्य, वसु म्हणजे कुबेर, वसु म्हणजे धन, ऐश्वर्य, समृद्धी, माता लक्ष्मी म्हणजेच सर्वांमध्ये वास असलेला वसु. बारस म्हणजे द्वादशीचा दिवस. समुद्रमंथनाच्या वेळी 5 कामधेनू उत्पन्न झाल्या आणि त्यापैकी नंदा नावाच्या कामधेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. अनेक जन्माच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी वसुबारसेची पूजा केली जाते. आता जर आपण खऱ्या गायीची पूजा करणार असाल, म्हणजे तुमच्याकडे खरी गाय असेल किंवा तुमच्या आजूबाजूला असेल, तसेच गोशाळेमध्ये जाऊन जर तुम्हाला पूजा करणे शक्य असेल तर या दिवशी आवर्जून गायीची वासरासहित पूजा करावी, म्हणजे खऱ्या गायीची पूजा करावी. सर्वप्रथम गायीच्या पायावर पाणी ओतावे, त्यानंतर हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता फुलं अर्पण करावे, तसेच गायीला हार घालायचा आहे, निरांजनाने ओवाळायचे आहे, गायीला नैवेद्य दाखवायचा आहे, गायीला स्पर्श करून प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता जर तुमच्याकडे खरी गाय नसेल तर काय करावे, मग पूजा कशी करावी, तर मग तुमच्याकडे कामधेनूची मूर्ती असेल तिची पूजा करायची. कामधेनूची पूजा घरच्या घरी कशी करावी, यासाठी लागणारे साहित्य: हळदी कुंकू, अक्षता, विड्याची पाने, कामधेनूची मूर्ती, फुले, पाने, तसेच बाळकृष्णाची मूर्ती, पाट किंवा चौरंग, लाल कापड, अगरबत्ती, धूप, दीप इत्यादी साहित्य लागणार आहे. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे तर या हेतूने या दिवशी गाय वासरांची पूजा केली जाते. तसेच आपण प्रत्येक एकादशीला विष्णूंची पूजा करतो, परंतु रमा एकादशीला श्रीकृष्णांची पूजा केली जाते. त्यामुळे बाळकृष्णाची विधिवत पूजा या दिवशी करायची आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आणि या दिवशी गाय वासराच्या अंगी असलेली उदारता, समृद्धी, प्रसन्नता, शांतता आपल्याला लाभावी या दृष्टीने ही पूजा केली जाते. वसुबारसेची जी पूजा आहे ती संध्याकाळी केली जाते, म्हणजे तिन्ही सांजेला लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे त्यावेळेला वसुबारसेची पूजा करावी. आता ही पूजा कशी करावी, तुम्हाला काय करायचे आहे, एक पाट घ्यायचा. गावाला गाय वासरू जे आहे ते सहज भेटते, पण शहरी भागात गाय वासरू भेटणे अशक्य आहे. त्यामुळे तुम्हाला कामधेनूच्या मूर्तीची पूजा करायची.
त्यासाठी घरीच पाटावरती पूजा मांडून ही पूजा करता येते. वसुबारसेचा शुभ मुहूर्त आहे गुरुवार 9 नोव्हेंबर 6:30 ते 7:30 या वेळेत आपल्याला ही पूजा करायची आहे. एक पाट घ्यायचा, पाटावर कापड अंथरून पसरून घ्या. प्रथम एका बाजूला एक दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा ठेवताना नेहमी आसनावर ठेवावा. दिव्याखाली एक प्लेट ठेवा किंवा थोडेसे तांदूळ किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवा. त्यावर हा दिवा ठेवा. त्यानंतर दिवा प्रज्वलित करावा व त्याला फुलं, अक्षता, हळदी कुंकू अर्पण करायचे आहे. त्यानंतर 2 ठिकाणी 2-2 विड्याची पानं ठेवून त्यावर थोड्या अक्षता ठेवाव्यात. त्या पानांवर गणपती बाप्पा व श्रीकृष्णांची स्थापना करायची आहे. बाप्पांना व बाळकृष्णांना विधिवत अभिषेक करायचा आहे. म्हणजे बाप्पांना थोडेसे तांदूळ ठेवून ताम्हणामध्ये ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे पंचामृताने पण अभिषेक करावा. नंतर ही मूर्ती पुन्हा पाण्याने स्वच्छ करून कपड्याने कोरडी करून ती विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून ठेवावी. त्याचप्रमाणे बाळकृष्णांना पण अभिषेक करून घ्यावा. लक्षात घ्या, यामध्ये जे पंचामृत वापरणार आहोत त्यामध्ये दही दूध जे वापरणार आहोत तर यामध्ये गाईचे दही दूध नसावे. कारण वसुबारस या दिवशी गाईचे दूध व दही वापरू नये असे सांगितले आहे. या दिवशी ज्या सुवासिनी वसुबारस व्रत करतात त्यांनी दिवसभर उपवास करावा. संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारची भाजी खाऊन उपवास सोडावा. काही नियम पाळावे लागतात. या दिवशी दुग्धजन्य पदार्थ खाऊ नयेत. त्याचप्रमाणे गहू आणि मूग खाऊ नयेत. गहू आणि मूग या दिवशी का खाऊ नये याविषयीची एक पौराणिक कथा आहे. या कथेचं वसुबारस या दिवशी श्रवण करणं पुण्य फलदायक मानलं जातं. चला तर आपण वसुबारसेची कहाणी ऐकूया. आटपाट नगर होतं. तिथं एक वृद्ध महिला राहत होती. तिला एक सून होती. घरी गाईगुरे होती, म्हशी होत्या, गवाळी मुगाळी अशी वासरे पण होती. अश्विन मास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी वृद्ध महिला उठली. शेतांवर जाताना सुनेला हाक मारली, मुली इकडे ये. सून आली व काय असे विचारले. वृद्ध महिलेने सांगितले, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असे तिने सांगितले. आता गव्हाळे मुगाळे हे धान्याचं नाव आहे, पण तिला वाटलं वासरं उड्या मारत होती. तिने त्यांना ठार मारलं व शिजवून ठेवून सासूची वाट बघत राहिली. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेनं पान वाढलं. सासूने पाहिलं तर तिच्या मांस दृष्टीला पडलं. तिने विचारले, हे काय आहे? सुनेने घडलेली सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. नकळत आपल्या सुनेकडून चूक झाली ती तशीच उठली. देवापुढे जाऊन बसली. प्रार्थना करू लागली, देवा, माझ्या सुनेच्या हातून नकळत अपराध घडलाय, तिला क्षमा कर. गाईचं वासरं जिवंत कर. जर तसे नाही झाले तर मी माझा प्राण देईन. आणि मग ती तशीच देवापाशी बसून राहिली. तिचा निश्चय डळला नाही हे देवाने पण पाहिले. आणि मग देवाने वासरे जिवंत केली. वासरे उड्या मारत गाईजवळ गेली. गाईचं हंबरणं बंद झालं. त्या आनंदित झाल्या. आणि मग वृद्ध महिलेला पण खूप आनंद झाला. तिच्या सुनेला पण आनंद झाला. मग त्या दोघींनी गाय आणि वासरांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला. म्हणून या द्वादशीला म्हणजेच वसुबारसच्या दिवशी गाईला नैवेद्यात उडीदाचे वडे खायला देतात. आणि गहू व मूग याच कारणासाठी खाल्ले जात नाही. तर अशा रीतीने आपण सर्वांनी वसुबारस हा सण साजरा करावा. गोवस्त म्हणजे गाय वासरांची पूजा करावी. गोमातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस अवश्य साजरा करावा. त्यामुळे गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभते. माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.